मुंबई महापालिकेचे तब्बल 11,000 कर्मचारी निवडणुकीच्या कामाला पाठवण्यात येणार आहेत। त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरती महापालिकेचा कारभार थंडावणार आहे। शिवाय मूलभूत सुविधांवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे। निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारामध्ये निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांसाठी पाठवणं बंधनकारक असतं। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 90,000 कर्मचाऱ्यांपैकी 11,000 कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता भाजप आणि शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतलाय। राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा आणि सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये विखे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखेंची चांगलीच कोंडी झाली आणि या कोंडीतून सुटका करून घेण्याऐवजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त राहण्याचा विचार विखेंनी सुरू केल्याची चर्चा आहे। आपल्या मुलानेच पक्षश्रेष्ठींसमोर तोडघशी पाडल्याची त्यांची भावना आहे। विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेला आहे। माझ्या मते त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं। उलट असं असतं की ज्यांनी आपल्याकरता काही केलं त्याचं उत्तराई होण्याचा प्रयत्न करायचा असतो। ही तर आपली संस्कृती दुर्दैवानं तसं घडलेलं दिसत नाही। शिवसेनेने सुजय विखेंवरून काँग्रेसला चिमटे काढलेले आहेत। महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती, त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता। ही घराणी म्हणजे विचारांचं ब्रह्मवाक्य नव्हे, वारा येईल तशी पाठ फिरवणारी घराणी असून भाजप आणि शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचं पाळणागर होऊ नयेत असं मत शिवसेनेने व्यक्त केलंय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपतल्या इनकमिंगवरती भाष्य केलंय। सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लागलीच मातोश्री गाठलं आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले। मातोश्रीवर गेलेली विखे पाटील घराण्याची ही तिसरी पिढी आहे। दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी सुजय यांना शिवसेनेची मदत लागणार आहे आणि त्यामुळेच नगरमधून विजय मिळवून राष्ट्रवादीला पर्यायाने पवार घराण्याला शह देण्यासाठीच सुजय यांनी मातोश्रीची पायरी चढल्याचं बोललं जात आहे। संभाव्य उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आहे आणि म्हणून युती धर्म या नात्याने मला शिवसेनेच्या आशीर्वादाची गरज होती आणि मी पक्ष अध्यक्षांची वेळ मागितली। मला मनापासून आनंद वाटला आज या ठिकाणी येऊन अर्धा तास त्यांनी मला वेळ दिली, चर्चा केली। महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतीत त्यांनी मला जे काही चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि एक मुलगा म्हणून एवढ्या लवकर आशीर्वाद दिला। आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। शिवसेना उमेदवारांची यादी 2 दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जालना जागेवरून युतीत मिठाचा खडा पडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही इतरांच्या मुलांचीही काळजी घेतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पवारांनाही टोला लगावलाय। जसं शिवसेना प्रमुखांनी मला कोणतेही बंधन टाकलेलं नव्हतं तसं मी आदित्यवरती कोणतेही बंधन टाकलेलं नाही। निवडणूक लढवायची की लढवायची नाही हा निर्णय तो घेईल, पण या वेळेला तरी तो निवडणूक लढवणार नाहीये। उमेदवारांची यादी ही शिवसेनेची जवळपास सगळी तयार झालेली आहे आणि कदाचित 1-2 दिवसामध्ये सुद्धा ती मी जाहीर करेन। जालना संदर्भात माझ्याकडे दोघेही येतील आणि म्हणजे काय असेल ते समोरासमोर होईल, परंतु युतीमध्ये कुठे आता कोणी मिठाचा खडा टाकेल असं मला वाटत नाही। मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्याही पोरांची लाड करतो, कारण इतरांची पोरं नुसती धुणी भांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही। किंबहुना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे। राष्ट्रवादीला पुन्हा नारायण राणेंची आठवण झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर निलेश राणे यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने ठेवलाय। नारायण राणे आपलेच आहेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी एका मेळाव्यामध्ये केलं। तसंच परत या अशी साथ स्वाभिमान पक्षाला दिली आहे।
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीला योग्य उमेदवार सापडत नसल्यामुळे राणेंचे सुपुत्र निलेश राणेंना पाठिंबा द्यावा असा निरोप राष्ट्रवादीने पाठवला आहे. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 21 उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशमधील 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात आली होती. मैंने सोचा कि ये मैं इलेक्शन नहीं लड़ूंगी, थोड़ा फोकस फैमिली पे करूंगी जो इतने सालों तक नहीं हुआ, लेकिन हालात को देखते हुए पार्टी के सभी लोगों से बात करने के बाद, वर्कर्स के के साथ बात करने के बाद बहुत प्रेशर भी था और मैंने बहुत सोचा और आज अगर मैं इलेक्शन लड़ रही हूँ तो मैं ये भी बहुत कॉन्फिडेंटली कह सकती हूँ कि मेरे बच्चों के लिए लड़ रही हूँ. जेडीएसचे अध्यक्ष HD देवेगौडा यांना कर्नाटकच्या एका सभेमध्ये रडू कोसळलं. आपल्या विरुद्ध घराणेशाहीचा आरोप होत असल्याने त्यांचा मुलगा HD रेवन्ना आणि नातू प्रज्वल रेवन्ना हे दोघेही रडले. मात्र हा केवळ ड्रामा असल्याचा भाजपने आरोप केलाय. दरम्यान लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांनी दोन्ही नातवंडांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. निखिल कुमारस्वामी यांना मड्या इथून तर प्रज्वल यांना हसन या मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केली. दरम्यान घराणेशाही राजकारण करत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना त्यांना थेट रडूच कोसळले. मुंबईतल्या घाटकोपर भागामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. गणेश मंदिर चौकामध्ये एका कार आणि मोटरसायकलची धडक झाली आणि यावेळी मोटरसायकल स्वार कारच्या काचेवर जाऊन धडकला. प्रमोद देवकुळे असं त्याचं नाव असून यात तो गंभीर जखमी झाला.